बौद्ध पौर्णिमा हा जो आहे बौद्ध समाजातील सर्वात मोठा उत्सव मानला जातो। बौद्ध बांधव जे आहे या उत्सवाला मोठ्या थाटामाटात साजरे करत असतात। 14 एप्रिल असेल किंवा बौद्ध पौर्णिमा असेल, या दोन्ही गोष्टींचा खूप मोठ्या प्रमाणात उत्सवात जे आहे बौद्ध धर्मीयांकडून साजरा केला जातो। आता या महिन्यामध्ये 23 मे 2024ला म्हणजेच वार बुधवारी बौद्ध पौर्णिमा येत आहे। त्यामुळे सर्वच बौद्ध बांधव अतिशय उत्साहात या सणाकडे बघत असतात। परंतु आता यावेळेस जे आहे बौद्ध पौर्णिमेच्या अगोदर एक सर्वात मोठी बातमी निघून आली, ज्या बातमीमुळे सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत आहे। भाजप आपल्या देशामध्ये सत्तेमध्ये आहे। भाजप आपल्या देशाला हिंदू राष्ट्र बनविण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु कुठलाही गाजावाजा न करता आता अनेक लोक जे आहे बौद्ध धर्माला आपलंसं करत आहे। 5000 हिंदू बांधवांनी जे आहे बौद्ध धर्म स्वीकारला आहे। एकीकडे जे आहे भाजप आम्हाला हिंदू राष्ट्र करायचं म्हणतोय आणि एकीकडे जे अनेक हिंदू बांधव बौद्ध धर्मामध्ये त्यांच्या स्वयंपूर्तीने येत आहे। त्यामुळे या गोष्टीकडे सर्वजण एका अतिशय वेगळ्या नजरेने बघत आहे। तुम्हाला सांगू इच्छितो, गेल्या काही दिवसांमध्ये जे गुजरात भाजपचा गड मानला जातो त्या राज्यामधूनच जवळपास 31 ते 32 हिंदू बांधवांनी बौद्ध धर्म स्वीकारला आहे। बनासघाट नावाचा एक त्या ठिकाणी जिल्हा आहे, त्या जिल्ह्यामधून 31 लोकांनी हिंदू धर्म सोडला आणि त्यानंतर ते बौद्ध धर्मामध्ये आले। तुम्हाला सांगू इच्छितो की या ठिकाणी अनेक घटना अशा घडल्या, अनेक गुजरातमधील अनेक जिल्ह्यांमधून असं घडलंय। त्यासोबत 11 एप्रिलला महाराष्ट्रामधून देखील जवळपास 500 हिंदू लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता। त्यामुळे त्या गोष्टीची देखील मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती। परंतु तुम्हाला सांगू इच्छितो, गुजरातमध्ये ज्या लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला किंवा गुजरातमध्ये ज्या ठिकाणाहून लोकांनी बौद्ध धर्माला आपलंसं केले, त्या ठिकाणी त्या कार्यक्रमामध्ये बीजेपीचा आमदार देखील उपस्थित होता। तुम्हाला सांगू इच्छितो, त्या ठिकाणी बीजेपी आमदार प्रदीप परमार हे उपस्थित होते। प्रदीप परमार यांनी जे आहे त्या ठिकाणी हाजरी लावली आणि त्या ठिकाणी बोलत असताना ते म्हणाले की ज्या ठिकाणी अनेक हिंदू बांधवांनी जे आहे बौद्ध धर्म स्वीकारला, त्या ठिकाणी भाजपचे नेते जे आहे प्रदीप परमार हे देखील उपस्थित होते। गुजरातमधील त्या कार्यक्रमामध्ये ते उपस्थित असल्यामुळे सर्वांच्या त्या गोष्टीकडे विशेषत लक्ष लागलं होतं। त्या ठिकाणी त्या कार्यक्रमामध्ये बोलत असताना प्रदीप परमार यांनी सांगितलं की आज मी एक गरीब व्यक्ती असून देखील मी आमदार बनू शकलेलो आहे, ते फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे। त्यामुळे मला एक प्रकारे बौद्ध धर्माबद्दल खूप प्रियता व आपुलकीपणा वाटतो, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं। परंतु एकीकडे आता बौद्ध पौर्णिमा जवळ येते, त्याच पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणावरून अशा बातम्या देखील येत आहे की अनेक हिंदू लोक जे आहेत त्यांचा हिंदू धर्म सोडतात आणि बौद्ध धर्मामध्ये येत आहेत। त्यामुळे सर्वांचंच या गोष्टीकडे लक्ष लागून आहे। असं सांगितलं जातं की गेल्या काही दिवसापासून आपल्या देशामध्ये जाती हिंसाचार वाढलेला आहे, त्यामुळे या गोष्टी अशा घडताना दिसत आहेत। त्यामुळे शांततेचा मार्ग निवडण्यासाठी अनेक लोक स्वतःच्या सोयीपूर्तीने जे आहे बौद्ध धर्माकडे येत आहे। तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा। आणि बौद्ध पौर्णिमा तुम्ही कशा प्रकारे साजरी करता व त्याचसोबत बौद्ध पौर्णिमेबद्दल तुम्ही काय काय करत असता ते देखील कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि खाली कमेंटमध्ये जय भीम लिहायला मात्र विसरू नका। आजच्यासाठी एवढंच, धन्यवाद मित्रांनो।